इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा गणित 90 दोन्ही कर्ण दिले असता समभुज चौकोन काढणे. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा गणित 90 दोन्ही कर्ण दिले असता समभुज चौकोन काढणे. प्रथम दिलेल्या मापाची म्हणजेच कर्ण 9 सेंटीमीटर लांबीचा घ्या. रेषा AC 9 सेंटीमीटर आपण घेतली. नंतर रेषा AC ला दुभागा म्हणजेच रेषा AC चा लंबदुभाजक काढा. AC या रेषेच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. AC रेषेच्या दोन्ही बाजूस A बिंदूवर कंपासचं टोक ठेवून कंस काढा. C बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पूर्वी काढलेल्या कंसास छेदणारे कंस काढा. लंबदुभाजक रेषा वरील बाजूस थोडीशी वाढीव काढा. O या लंबदुभाजक बिंदूपासून सात सेंटीमीटर अंतरावर कंस काढा. कंपासमध्ये प्रथम 7.3 अंतर आपणास दिलेले आहे. जेवढे दिले तेवढे अंतर या ठिकाणी घ्या. O बिंदूवर कंपासचा टोक ठेवा आणि लंबदुभाजक रेषेस कंस काढा. त्या बिंदूस नाव द्या. छेदनबिंदूस नाव द्या. आपण M नाव दिले. OM या लंबदुभाजक रेषेस दुभागा. OM याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या. O बिंदूवर कंपासचा टोक ठेवा. कंस काढा. M बिंदूवर कंपासचं टोक ठेवून तीच कृती करा आणि छेदणारे कंस काढा. नवीन 2 छेदनबिंदू आपणास मिळालेले आहेत. ते प्रथमतः जोडून घ्या. दुभाजक बिंदूस नाव द्या. D नाव दिले. O केंद्र घेऊन OD इतकी त्रिज्या घ्या. O केंद्र घ्या आणि OD एवढी त्रिज्या घ्या. उडी एवढी त्रिज्या घेतलेली आहे आणि उडी एवढी त्रिज्या घेऊन AC रेषेचा लंबदुभाजक जो आहे म्हणजेच खालील बाजूस
कंस काढा. त्यास नाव द्या. बी नाव आपण दिले. अनुक्रमे ए बी, बी सी, सी डी आणि डी ए जोडा. ए बी सी डी हा इष्ट समभुज चौकोन काढला.